वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। नमस्कार, मी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती पन्हाळा। सालाबादप्रमाणे आपल्या येथे श्री क्षेत्र ज्योतिबा येथे आपल्याला 30 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीमध्ये मोठी यात्रा आपली संपन्न होणार आहे। त्याकरिता आरोग्य विभागातर्फे माननीय कलेक्टर सर, मुख्य कार्यकारी अधिकारी सर व जिल्हा आरोग्य अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनानुसार आपण आरोग्य विभागातर्फे पुढील उपाययोजना आपण करणार आहोत। त्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत आपण परिसरातील सर्व पाणी नमुने यांची आपण रासायनिक व जैविक पाणी तपासणी करणार आहोत। त्याच्यानंतर आपल्या ज्या कटकजन्य जो आजार आहे त्याकरिता आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत आपण 2 फेऱ्यामध्ये कंटेनर सर्वे आपण करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण कंटेनर सर्वे झाल्यानंतर आपण सर्व परिसरात आपण धूर फवारणी करणार आहोत। हे प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत आपण ही कारवाई आपण करणार आहोत। त्याच्यानंतर आपण उपचारात्मक उपाययोजना अंतर्गत आपले वैद्यकीय पथक एकूण 3 आहेत। तर त्यापैकी एक वैद्यकीय पथक हे मुख्य मंदिर परिसर येथे आहे, तिथं CPRची आपली टीम कार्यरत राहणार आहे। त्याच्यानंतर उपकेंद्र इमारत येथे सुद्धा आपण 24 तास पथक आपण तिथं करणार आहोत। त्याच्यानंतर मुख्य मंदिर परिसर गायमुख येथे सुद्धा आपण वैद्यकीय पथक आपण करणार आहोत। तर त्याकरिता आपण ह्या दोन्ही उपाययोजना करण्याअंतर्गत आपल्याला मनुष्यबळ हे 246 आहे। त्यामध्ये आपण वैद्यकीय अधिकारी, फार्मसी ऑफिसर, विस्तार अधिकारी, त्याच्यानंतर समुदाय आरोग्य अधिकारी, त्याच्यानंतर आरोग्य सेवक सेविका, त्याच्यानंतर आपले HV SI हे सर्व आपले कार्यरत असणार आहेत। त्यानंतर आपण जे पाणी शुद्धीकरण आहे त्यामध्ये सुद्धा आपण जे 10 किलोमीटर परिसर आहे तिथे सुद्धा आपण पथक लावणार आहोत, तिथे ते सुद्धा आपण पाणी तपासणी करणार आहोत। त्याच्यानंतर मुख्य पाण्याची टाकी येथे 24 तास आपलं पथक तिथं कार्यरत असणार आहे। 24 आवर्स पाणी शुद्धीकरणाविषयी सर्व कारवाई आपण तिथं करणार आहोत। त्याच्यानंतर जे पथकं आपल्या हॉटेल परिसरातील हॉटेल, आड, विहीर, बोर आहेत तेथे सुद्धा आपण पथक आपण करणार आहोत। यासाठी आपण सर्व मनुष्यबळ आवश्यक मनुष्यबळ आपण घेणार आहोत। त्यानंतर आपले जे ॲम्ब्युलन्स आहेत, तर ॲम्ब्युलन्स आपले एकूण 19 आहेत। त्यामध्ये 2 ALS आणि 1 BLS असणार आहे। त्याच्यानंतर 13 ठिकाणी आपले 102 ॲम्ब्युलन्स तिथं कार्यरत असणार आहे। त्यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका हे 24 आवर्स आपण तिथं डेप्यूट करणार आहोत। याकरता आपण सर्व यात्रा व्यवस्थित सुरळीत पार पडेल या दृष्टीने आपण आरोग्य विभागातर्फे काळजी घेणार आहोत। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड, अशोक खाडे पाटील, महेश सातोसे, दीपक नामे, जयवंत कोरे, सालमन माजगावकर, संजय पाटील, ज्ञानेश्वर वाटेगावे, सागर चव्हाण, उमा पाटील, स्मिता चोपडे, कैलास चौगुले, सचिन महापुरे उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.